नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। तर पुदिना घेतलेला आहे बघा, एक मुठीपेक्षा जास्त असा आहे आणि देठासकट घेतलेला अशी कवळी जेवढी देठ होती एवढी घेतलेली आहेत। स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून घेतलेले आहे। पुदिन्याच्या अर्धी मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरची सुद्धा बघा अशी फुलंवाली आहे आणि देठासकट घेतलेली आहे। त्यासाठी साहित्य बघा काय काय घेतले ते। एक मूठभर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पोपटी कलरच्या, त्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत कारण रेसिपी खूप मोठी होती आणि पूर्ण रेसिपी कोणी बघत नाही। त्यासाठी बघा हे मी भाजून घेतलेले। तिखटाप्रमाणे मिरच्या घ्यायच्या। 20 ते 25 पानं बघा मी कढीपत्त्याची घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं हलकंसं भाजलेलं आहे आणि मोठा 1 चमचा धने घेतलेले, ते पण मी हलकेसे भाजलेले आहेत। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे एवढं साहित्य काय करणार आहे, एकत्र मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। पाण्याचा वापर आपल्याला जरा सुद्धा करायचा नाहीये। मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे बघा, पेस्ट अशी केलेली नाहीये, दरदर केलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत चांगले, आणि त्याच्यामध्ये बघा हे खोबरं टाकायचे। हे सुक्क खोबरं आहे, म्हणजे काय माहिती आहे का, आपलं जे ओलं खोबरं असतं की नाही त्याची पाठीमागची काळी पाट आहे ना, हे मी काढून असं थोडंसं सुकवून ठेवलं होतं खोबरं, कारण जास्त होते नारळ, तर त्यासाठी बघा अशा पद्धतीमध्ये मी खिसून सुकवलं होतं। हे टाकायचं। तर हे जर तुमच्याकडे जर नसेल का नाही, तर तुम्ही आपलं हे बघा, हे आपलं असं सुक्क खोबरं असतं ना, हे जरी वापरलं तरी पण चालू शकतं, आणि जरी नाही वापरलं तरी पण नुसतं शेंगदाणे वापरले तरी पण चाललं। आता हे काय करायचे, हे पण आपल्याला बंद चालू करून बारीक करायचे। फिरवून घेतलेलं आहे बघा, 2च वेळा मी फिरवलेलं आहे, बंद चालू अशा पद्धतीत चटणी झालेली आहे। आता ह्या चटणीचं तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर हवा असेल का नाही तर तुम्ही थोडेसे तेलावर परतू शकता, कारण की आपण मिरच्या तर भाजून घेतलेल्या आहेत। ज्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले सुद्धा मी भाजून घेतलेले आहेत। आता हे जेवताना आपल्याला किती घ्यायची माहिती आहे का, एवढीच घ्यायची। आता गरमीच्या दिवसात का नाही जेवण जात नाही, 8 ते 10 दिवस टिकल। काचेच्या भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवा किंवा साध्या भरणीत जरी ठेवलं तरी चालेल। रोज जेवताना एवढं जर घेतले ना तर आपल्या पोटासाठी चांगले आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात नुसतं आपण पाणी जास्त पितो, जेवण जात नाही, तर एवढी करून बघा। तुम्हाला ही चटणी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।